गुड मॉर्निंग. थेट कोकणातून मी ब्रश करते, इग्नोर. मी यासाठी आलेली आहे की मी आमच्या शेताकडे आलेली आहे आणि आमचा भात पूर्ण कापून झालेला आहे. सो आता आईने पुन्हा नांगरून घेतलेला आहे. का तर कुलीत, तुम्हाला कुलीत माहिती असतील तर ते कुलीत लावण्यासाठी नांगरून घेतलेलं आहे. आणि काही दिवसापूर्वी आमचं हे शेत पूर्ण भरलेलं हिरवगार होतं. आता ते मस्तपैकी कापलेलं आहे, सगळा भात वगैरे कापून झालेला आहे. सो चला आता आमच्या शेतीची टूर लास्ट टाइम तुम्हाला मी कशी दाखवली होती की पूर्ण भात होतं त्याच्यामध्ये. आता काहीच भात नाही आहे. सो दाखवते तुम्हाला मी आमची शेती. कोकणातल्या व्लॉगमध्ये तुमचं पहिलं तर स्वागत आहे. आणि मी गावाला आल्यानंतर आमची जी शेती आहे तिकडे जाते. सो चला मी आता तुम्हाला आमच्या आवाडात घेऊन जाते. सगळ्यांची भातं आता कापलेली आहेत. कसं बसं सगळ्यांनी शेती कापून घेतले पावसाअभावी. बापरे, सगळं पाणी पाणी. सकाळी दवबिंदू इतके असतात ना. सो फायनली मी आमच्या, आणि हे बघा मी ब्रश करत आले. बापरे बापरे बापरे. हे पूर्ण आईने नांगरलंय. आणि या ज्या वेली आहेत ना, इथे आमची काकड्या होत्या. इतक्या काकड्या, सगळे लोक म्हणायचे चोरून काकड्या खातेस का, तर ही सगळी वेल आहे ना, ह्या आमच्या काकड्या होत्या इथे. आता ह्याच्या खाली आहेत ना फक्त घोरक्यान, काटकाना आणि करिंदे एवढेच आहे. बाकी सगळं गेलेलं आहे पूर्ण, म्हणजे काकड्यांचा सीझन गेला. आता मखमल म्हणजे झेंडू. आता तुम्हाला झेंडू दाखवते. आईने इतके सारे लावले होते मखमल, त्याच्यावरती झेंडू आलेले आहे. जेव्हा हवे होते दसऱ्यामध्ये तेव्हा झेंडू आले नाही. आता इतके सारे झेंडू आलेत, म्हणजे गोंड्याची फुलं. ही जी पूर्ण आहे ना शेतीची नास झालेली आहे आमच्या. इथे आमची ज्वारी आणि बाजरी लावलेली थोडीशी आईने, पूर्ण नास झाले. आणि या ज्या वेली दिसत आहेत ना, या तुरडाळ आहे. या आता यायच्या बाकी आहेत. तर ही तुरीची वेल आहे. याच्यावरती पूर्ण तुरीची डाळ येईल. इकडे आमचं थोडेसे काजू वगैरेचे झाडं पण आहेत, जी काही कालावधीनंतर मोठी होतील. हे आमचं काजूचं झाड आहे. ही पूर्ण झेंडूची फुलं, ही सगळी तुरीची. आणि हाच तो सायाचा झाड. ही पूर्ण आमची शेती आहे. ही आई मला, ही बघा ही बावची ह्याला म्हणतात, म्हणजे गवार. हे बघा ही गवार. आई मला ही गवार इकडून खूप पाठवायची गावावरून. तर ते म्हटलं बघून येऊया गवार. आणि हे जे भेंडी ठेवलेत ना, भेंडी पण खूप पाठवायची. ही भेंडी ठेवलेली जी आहेत ना, एवढी मोठी झाडं, तर ती बियासाठी ठेवलेत, म्हणजे पुढच्या वर्षी बियाणांसाठी ही भेंडी ठेवलेली आहे. तर ही पूर्ण आमची अशी पूर्ण पसरलेली शेती आहे. ही चवळीची झाड पण दाखवतो मला. चवळीची वेळ आहे ही. हे बघा याच्यावरती ही चवळीची शेंग आहे. ही पूर्ण चवळीची, हे असं आमचं एवढं पूर्ण शेत आहे. तिथून पुढेपासून पसरलेलं इथपर्यंत असं. पण खरं बोलू तर यंदा ना शेतीची खूप नुकसान झाले. म्हणजे आम्ही शेतकरी एवढे, आईने भात लावला होता, एवढे वर्षभर केली होती, म्हणजे मेहनत केली होती. आणि कुठेतरी ती मेहनत खरंच खूप वाया गेली. बघताय तुम्ही हा पडलेला सगळा भात वगैरे. म्हणजे दरवर्षी आम्हाला जो भात मिळतो ना, त्याच्यापेक्षा 5 पट पण, म्हणजे त्याच्यापेक्षा 5% पण नाही आम्हाला मिळणार यावर्षी, कारण खूप नुकसान झाली यावर्षी. तर कुठेतरी गव्हर्नमेंटनी पण लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे, की नुकसान भरपाई पण दिली पाहिजे. आणि हे असंच चालत राहिलं. आणि हे का होते तुम्हालाही माहिती आहे की आता कोकणामध्ये तर झाडं आहेत, पण बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये पण झाडं तोडली जातात. मुंबईसारख्या ठिकाणी पण झाडं तोडली जातात. आणि झाडं तोडल्यामुळे साहजिकच आहे वर्षभर पाऊस पडणारच, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांना होणार. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं
ज्यांचं पोट असं हातावर असतं ना शेतकऱ्यांचं, त्यांना तर खूप जास्त नुकसान होतं ना. मग कुठेतरी आपण सुरुवात केली पाहिजे की झाडं वगैरे तोडणं बंद केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला हे कोकण अनुभवता येईल. आणि मी कोकणातले, मला तर खूप जास्त प्राऊड वाटतं. सो आजचा हा व्लॉग असा होता की आमचं तुम्हाला मी भात शेती दाखवणार होती आणि किती नुकसान झालं हे दाखवायचं होतं. सो हा व्लॉग तुम्हाला छोटासा कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी चालले लालपरीने पुन्हा दापोलीमध्ये. सो तोही व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेल. सो कसं वाटतं हा कोकणचा निसर्ग, नक्कीच आवडला असेल. सो भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.